गुड मॉर्निंग. सकाळी सकाळीच उठली होती आणि माझं टिफिनचं काम आवरून घेतलं. त्यांचा टिफिन बनवला. त्यामध्ये होतं सोल्याची आमटी होती, राईस होता आणि चपाती होती, अजून पोहे होते नाश्त्यासाठी. हे सगळं पॅक करून घेतलं. 7:30-8पर्यंत माझा टिफिन रेडी असतो रोजच. कधी कधी जर उशीर झाला तर 8:30 वाजतात, नाहीतर 8पर्यंत माझा टिफिनाचा रेडी असतो. बाय किशी दे जा बाहेर जाऊन बाय कर. बाय ये दरवाजा आता आपू एवढी गुणी बाळासारखी उठली आणि दरवाजा पण लावून घेतला. तर तिच्या पप्पाला बाय बाय केल्यानंतर ती असं छान दरवाजा लावून घ्यायचं शिकली आहे. आता मला काय उठायचं काम नाही तेवढं, तर ती अशी उठून दरवाजा लावला. माझं बाळ एवढं गुणी झालं आहे. आणि मग नंतर इकडे तिकडे बघत होती. तिला पप्पाचा राग पण आला होता, त्यामुळं तिनं शेवटी काय बाय तर केलंच नाही. आणि मग नंतर मी उन्हात बसलेली होती छान अशी, तर हा पसारा बघून तर मला उठावंच लागलं, कारण की किचन खूप इकडे तिकडे पसारा झाला होता. आता सकाळी सकाळी जशी मी उठले तशी आपू उठते नेहमीसारखं, आणि मग त्या पसाऱ्याचं डबल काम वाढून जातो. त्यामुळं मग जिथला पसारा घेते तिथे पटकन ठेवता येत नाही आणि लगेच मला इकडे तिकडे पळावं लागतं. हे सर्व आवरून घेतलं. किचन वाटा आवरल्याशिवाय काय दुसरं काम नाही करत मी. नंतर आपूला आंघोळ वगैरे घातली, झोपी घातली आणि बकेट उचलली कपड्याची आणि कपडे वाळवत टाकायला वर आले होते. तर भरपूर सारे कपडे होते. आता खाली ना साईडला घर काम चालू आहे, त्यामुळं मग नाही धूळ खूप जास्त होते, त्यामुळं मग मी तिथे नाही घालत वाळू. आणि इकडे आली होती वरती घालूया म्हटलं वाळायला, तर वाळून पण जातील आणि धूळ पण जास्त नाही लागणार या साईडने. पण दोरीला जागाच कपड्याला जागाच नव्हती. दोऱ्या पूर्ण फुल भरलेल्या होत्या कपड्यांनी बाकीच्यांच्या, त्यामुळं मग मला टाकायला भार अवघड जात होतं. आणि मी चढून, आता हाईट तर कमी आहेच आहे, पण चढून चढून मला इकडे तिकडे टाकावं लागत होतं. असं काहीतरी माझं स्ट्रगल चालू होतं आणि मला ना 5 मिनटाच्या ऐवजी 10 मिनटं कुठे गेले काही कळालंच नाही या कपडे वाळवत टाकण्यात. आणि खाली आपू झोपलेली होती, ते पण टेन्शन होतं की ती जर उठली तर परत झोक्यातून थोडंसं अवघड वाटतं पडायचं बिडायचं. त्यामुळं पटापट घालून घेतले कपडे वाळू आणि ते सर्व केलं. नंतर मग शर्टला काही जागा नव्हती, तर शर्ट पण एकावर एक घालून टाकले. आणि आता वरतून खाली आली, आपू काय झोपली नव्हती, त्यामुळं मग हे एक काम करून घेतलं, गोळ खिसून घेतला छान उन्हात बसून. नंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर पान खाल्लं. आता पान काल रात्रीचं होतं, पण मला खूप जास्त पान आवडतं, त्यामुळं मी त्याला फेकू शकत नाही, काळं जरी पडलं तरी. ते खाऊन घेतलं छान असं. आणि मग नंतर हे सर्व खाता खाता थोडासा टाईम गेला, टाईमपास केला. तेवढ्यात आपूच उठली आणि आपू उठली तर मला झोप येत होती. आता मॅडमची झोप होते आणि मला झोप यायला सुरुवात होते. तर मग असं काही चालतं, तिला म्हटलं मी झोपू का, तर स्पष्ट शब्दाची नाही नाही बोलत होती. तर मग म्हटलं आता काय झोपू देत नाही ती मला, तिला भरवायचं होतं आता जेवण वगैरे. आणि मला किशी दे म्हटलं तर छान अशी किसी पण देत होती. असं आमचं काहीतरी प्रेम चाललं होतं. नंतर मग तिला थोडंसं खेळवलं. आणि तिच्यासोबत खेळणं तर लागेलच, कारण की तिच्यासोबत जर नाही खेळलं ती जास्त मोबाईलला कनेक्ट होते. तिला मोबाईल खूप जास्त आवडतोय, तर मोबाईल जास्त सारखं बघायला तिच्यासोबत टाईमपास झाला. आणि तेवढ्यात आपूचे पप्पा ऑफिसवरून आले होते. त्यांना त्यांच्या पूर्ण टीमने त्यांना असं काहीतरी गिफ्ट दिलं होतं, बोर्डचं स्पीकर होतं आणि त्याच्यासोबत डेअरी मिल्क होतं. तर मग तेच आम्ही एन्जॉय करत होतो, बघत होतो की कसं आहे. खूप छान व्हॉईस होता आणि मस्त खूप छान वाजत होतं, मला तर खूप जास्त आवडलं. पण त्यांचं असं होतं की काय करणार आपण यूजला, काय म्हणजे वाजवणार वगैरे असं चाललं होतं. पण आपण कधीतरी आपण गाणे वगैरे लावून असं बघू शकतो, ऐकू शकतो आणि छान वाटत होतं ते. तेव्हाच आम्ही गाणे पण लावले, मस्त डान्स वगैरे केला आणि चाललं होतं आमचं खेळणं. आपूला पण खूप जास्त आवडतात गाणे, तिच्या पप्पाला पण तेवढेच गाणे ऐकायला आवडतात. मला थोडे कमी आवडतात, पण हां आवडतात. मी फक्त चॉकलेटकडे लक्ष होतं माझं, तर मी चॉकलेट खाणार होती या दोघांच्या चोरून, पण त्यांनीच माझ्या चोरून तेच चॉकलेट पूर्ण फिनिश केलं. आणि नंतर लक्षात आलं की ते आतल्या फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं. नंतर मी
नंतर पपई आणलेली होती घरामध्ये, ती कट करायची राहिली होती कारण की ती पिकली नव्हती. मग नंतर ते कट करून आणली आणि आम्ही सोबत तिघांनी बसून खाल्ली. आपूला खायची नव्हती आधी आणि मग नंतर नाही नाही करत होती. तिचं सर्व लक्ष स्पीकरकडं होतं आणि नंतर माझ्या मोबाईलकडे पण जात होती. तर असं काहीतरी सुरू होतं तिचं. आता मला ते त्यांच्या ऑफिसमधल्या टीमने मेसेज केलेले रीड करून दाखवत होते, कारण की ते स्पीकर दिलं तर त्यांचे फोटोज वगैरे काढणं झाले होते तिथं ऑफिसमध्ये, तर तेच मला ते दाखवत होते. आणि मस्त पपई खाता खाता आमचं बोलणं वगैरे झालं त्यावर, की छान गिफ्ट दिलं म्हणून. तर ते सांगत होते गिफ्टबद्दल, का बरं दिलं वगैरे असं चालू होतं त्यांचं. नंतर मग मी आपूला म्हटलं की आपू ही थोडंसं नेऊन ठेवते का, आम्ही पपई खाल्ली तर. माझ्या गुणी बाळानं असं नेऊन ठेवलं आणि जे लोक माझ्या गुणी बाळाला बंड बोलतात ना, त्यांनी हे बघायचं आणि ते लहानपणी 1.5 वर्षाचे होते तेव्हा ते काय करायचे ते त्यांनी बघायचं. असं माझं गुणी बाळ होतं आणि त्याने आम्ही खाल्लेलं ताट असं नेऊन ठेवलं. मला तर एवढं हे वाटत होतं की माझी आपू इतकी छान गुणी असून पी लोक तिला का बरं एवढं हे करतात. आणि मग नंतर स्वयंपाक वगैरे रेडी होता. मेथीची भाजी बनवली होती, चपात्या बनवलेल्या होत्या, तेच मी आता घेणार होती जेवणामध्ये. थोडासा पसारा आवरून ठेवा म्हटलं. आता रोजच्या प्रमाणे आपण पसारा इकडे तिकडे पडलेला तर असतोच किचनवर, तोच आवरून ठेवत होती. एकीकडे सकाळची सोल्याची आमटी पण होती. आता 2 दिवस झाले आम्ही सोल्याची आमटीच खातोय, तर ती पण होती. आणि मग ती पण मी थोडीशी ते म्हणत मला दे म्हणून आता ती गरम करायला एकीकडे ठेवली. चहा वगैरे तर आधीच झालेला आमचा आणि स्वयंपाक पण मी लगेच करून घेतला. साधा सिंपलच होता स्वयंपाकामध्ये. आता झेप्टोवरून थोडंसं सामान मागवायचं होतं आणि एकच सामानासाठी एवढं सारं मागवावं लागलं मला. काय झालं होतं, कचऱ्याच्या पॉलिथिन संपल्या होत्या, त्या मागवायसाठी मी एवढं सारं मागवलं, कारण की त्या तिथे झेप्टोवरच चांगल्या भेटतात. त्यामुळं मग म्हटलं तिथूनच मागवूया. त्यासाठी आपूचे बनाना पण मागवून घेतले आणि त्यांना ऑफिसवरून ते येत्या वेळेस दूध आणतात, पण म्हटलं नका आणू, याच्यावरच मागवूया. ते पण मागवून घेतलं. ते मी सर्व ठेवत होती व्यवस्थित, ते ठेवून घेतलं, दूध तापवत ठेवलं आणि मग बाकीचं सर्व मी आवरून घेतला पसारा. आता लगेच जेवायला बसायचं होतं. एकीकडे दूध तापत होतं, त्यामुळं म्हटलं तोपर्यंत जेवण वाढवून घेऊया, कारण की दूध लगेच उतू जातं. त्यामुळं मग ते करत होती मी हळूहळू. जेवण वगैरे वाढून घेतलं आणि आम्ही जेवायला बसलो. आता सकाळी सकाळी थंडी पडायला सुरुवात झाली म्हणून हे भांड्याचं टोपलं ना भरून जातं. सर्व भांडे घासून घ्यावं लागतात, कारण की सकाळी पण भांडे घासायला खूप कंटाळा येतो आणि टिफिन करावं लागतं, त्यामुळे तर सर्वच भांडी यूजमध्ये येतात. हे सर्व आवरून घेतलं, किचन वाटा क्लीन करून घेतला, कारण की तेव्हाच मनाला शांत वाटतं की चला किचन वाटा क्लीन असला की खूप छान वाटतं. ते सर्व क्लीन करून घेतलं आणि नंतर मग माझा किचन वाटा खूप छान दिसत होता. असं काहीतरी किचनचा लुक दिसत होता. दूध वगैरे थंड व्हायचं राहिलं होतं आणि मग नंतर सगळ्यात मेन म्हणजे माझे देव खूप छान दिसतात आणि संध्याकाळी तर दिवा वगैरे लावल्यानंतर तर खूप छान वाटतं घरामध्ये. आता हे सर्व आवरलं. किचन एवढं छान दिसत होतं. क्लीन असलं की किचन छान दिसतं. या दोघांना बाहेर पाठवलं, कारण की मला काहीतरी बनवायचं होतं स्पेशल. तर त्यांना म्हटलं चला जा तुम्ही फिरून या थोडा वेळ, आणि मी बनवायला घेतलं माझं थोडंसं. आपूसाठी खारी शंकरपाळे बनवायचे होते. तिला माझ्या फ्रेंडकडून आलेले खूप जास्त आवडले होते, त्यामुळे म्हटलं ते बनवून घेऊया. आणि ते बनवायसाठी थोडासा मैदा, थोडंसं कसुरी मेथी आणि बरंच थोडं थोडं सामान टाकून घेतलं आणि ते पीठ मळून घेतलं. नंतर मग ते बनवायला सुरुवात. किती जरी ठरवलं तर मुलांना ते आवडत, ते बनवून जर नाही दिलं तर आपल्यालाच नाही करमत. आता त्यांना तर नाही सांगता येत की आम्हाला हे जास्त आवडलं, आपण खाण्यावरून लक्ष घेतो आणि मग ते बनवायला लागतो. आता आपण जर नाही बनवलं तर कोण बनवणार, म्हणून आपल्याला बनवावंच लागतं. त्यामुळं मी ते बनवायला घेतलं आणि छान बनले होते. नंतर मग ती यायच्या आधी मला हे सर्व काम पूर्ण करायचं होतं, कारण की ती आली की खूप जास्त लुडबुड सुरू राहते तिची. त्याच्यामुळं म्हटलं हे काम आधी आपण फिनिश करूया, नंतर बाकीचं करूया. आता इथे मी पीठ मळून घेतलं आणि घट्ट असं पीठ मळून घेतलं. थोडंसंच बनवायचं होतं, थोड्या क्वांटिटीत बनवूया म्हटलं, कारण की खूप जास्त जर बनवलं आणि बिचकलं ना तर मला तर खूप जास्त जीवावर येईल, ते सर्व वेस्ट जाईन त्यामुळं. आणि नंतर इथे कढईमध्ये तेल ठेवलं. तोपर्यंत म्हटलं आपलं इकडे लाटून होईल आणि तेवढाच टाईम आपला वाचून जाईल. आता दूध तर गरम झालेलं होतं, त्यामुळे त्याला थंड व्हायला ठेवलं तिकडे साईडला. आणि इकडे माझं सुरू होतं लाटणं. आता हे सर्व मी फर्स्ट टाईम बनवते. याच्या आधी मी काय हे असं खारे नाही आणि गोड पण नाही, असं काहीच शंकरपाळे म्हणून मी बनवलेलेच नाही आहेत. पण आपूसाठी चालतं की आपण नाही बनवणार तर कोण बनवतं, त्यामुळं मग माझं हे सुरू होतं.
माझे शंकरपाळे अर्धे तळून झाले होते, आता थोडेच बनवले होते, त्यामुळे मग ते एवढ्या पटापट झाले ना की कंटाळा पण आला नाही ते बनवायचा आणि काहीच नाही. त्यामुळे मग ते सर्व बनवून घेतले छान असे. आणि थोडासा माझा आवाज मला बिघडल्यासारखा वाटतोय, कारण की काल मी जे ग्लास भरून ताक पिले ना त्याचा असर थोडा थोडा असा वाटतोय मला. पण काय करणार आता, माझा हट्टीपणा हा मलाच भोगावा लागणार. आणि हां, काय नाही, चालतं असं. खूप दिवसानंतर आपण एखादी वस्तू खायची इच्छा झाली तर आपण खाऊन घेऊच शकतो ना. सर्दीची असं नाही म्हणू शकत की सर्दी होईल वगैरे होईल, असं चालूच राहतं. त्यामुळं मी ते घेतलं आणि नंतर मग आता हे सर्व बनवून घेतलं. आता जाऊ दे म्हटलं, बनवून घेऊया. थोडंसं बरं वाटत नव्हतं तरी पण बनवून घेतलंच आपूसाठी. आता आपूला मी नाही खायला देणार तर कोण देणार, त्यामुळं मला ते बनवावंच लागणार. आणि मी माझ्या बाळासाठी आता हे हेल्दी ऑप्शन नाही आहे तरी पण मी तिच्यासाठी हे बनवतेच, कारण की तिला थोडंसं कळायला पाहिजे की हां, हे पण पदार्थ असतो खायला. आणि तिला दुसऱ्याच्या घरी आवडलं म्हणल्यावर मला ते बनवावंच लागणार. आता काय करणार. जर त्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.